लोकसभा विधानसभेत शिंदेंमुळे मनसे महायुतीत सहभागी होऊ शकले नाही। विश्वसनीय सूत्रांची माझ्याला माहिती। महापालिका निवडणुकीत मनसे युतीबाबत सकारात्मक। विधानसभेत झालं ते विसरा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्या सूचना। महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण। राजीनामा दिलेला नाही। मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली। मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सहभाग। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार। संभाजीराजे छत्रपतींची आक्रमक भूमिका। तर नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धूळफेक। संजय राऊतांचा आरोप। खटला बीड बाहेर चालवण्याची आणि बीडमधलं पोलीस खातं बरखास्त करण्याची केली मागणी। सरपंच हत्या प्रकरणी हायकोर्टातील याचिका प्रलंबित ठेवण्याची देशमुखांच्या भावाची विनंती। तपास यंत्रणेला वेळ देण्यासाठी तुर्तास सुनावणी नको, धनंजय देशमुखांचा आग्रह। एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्यासारखं काही नाही, पण काळजी घ्यायला हवी, राज्य सरकारचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीत एचएमपीव्हीवर चर्चा। कार्यालयांची सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहाची स्वच्छता, राज्यातल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसांचा टास्क। जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांशी व्हीसीद्वारे संवाद। 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा निर्धार। दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा। 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी। अभिनेता सलमान खानच्या घराला लावल्या बुलेट प्रूफ काचा। वांद्र्यातल्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा, पोलिसांची चौकीही तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।